शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात आता अत्याधुनिक पेट स्कॅन सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून कर्करोग निदान व उपचार प्रक्रियेत हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। याबाबत सविस्तर माहिती घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी यावेळी दिली। आपल्याला M2 मध्ये ठेवलं, नंतर नवीन होणारे M3 मध्ये येते। तर माझं काल सरांच कालच मी सरांना बोललो की टाटा मेमोरियल हॉस्पिटलला ज्या फॅसिलिटी आहेत ते सगळ्याच आमच्याकडे आहेत। त्यामुळे आमचाही समावेश सेलमध्ये करावा, सरांनी ते पॉझिटिव्हली हे केलेलं आहे आणि शासनाकडे मागतील। त्याच्यामध्ये एक निश्चित आहे की हे PPPचं मॉडेल, पेट स्कॅनचं मॉडेल आणण्यामध्ये आदरणीय कैलास शर्मा सरांचा सिंहाचा वाटा। आम्ही तर अधिकारी म्हणून प्रोसिजर पूर्ण करतोच आहोत, परंतु शर्मा सर या संस्थेचे माजी विद्यार्थी आहे, त्यांना आपल्या संस्थेविषयी विशेष आदर आहे, मराठवाड्याविषयी विशेष आदर आहे आणि गोरगरीब माणसाविषयी विशेष आदर आहे। त्यामुळं ही सुविधा या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध झाली आहे। त्याचं लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय, वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, राज्यमंत्री माधव मिसाळ, आयुक्त सचिव यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ते होणार आहे। पालकमंत्री महोदय असतील, सावे साहेब असतील, सगळे लोकप्रतिनिधी त्यांना आपण बोलवणार आहोत। आणि मला असं वाटतं की 710 कोटीची जी सर्जिकल ब्लिडिंग आहे ती असेल, दुसरं जे लिनियर ॲक्सिलेटर मशीन आहे आणि पेट स्कॅन आहे, दोन्ही कामासाठी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी लोकार्पणासाठी माननीय सर्व मंडळी येतील आणि आपल्याला पूर्ण क्षमतेने हे PPPचं मॉडेल पेट स्कॅनचं सुरू राहील। बाकी आपण आता मॅमोग्राफी आहे, MRI आहे, CT स्कॅन आहे, लिनियर ॲक्सिलेटर आहे, किमोथेरपीचं आपण MJPमध्ये PMSS मध्ये करतोय। त्यामुळं रुग्णावर भार पडणार नाही याची पूर्ण काळजी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासन घेत आहे। आपण जास्तीत जास्त चांगल्या सुविधा आहेत ना, कॅन्सर जर झाला तर तो रुग्ण आणि त्याचे नातेवाईक हे मनातून सर्व खचलेले असतात, तर त्यावेळेस त्यांना योग्य ते चांगले उपचार, दर्जेदार उपचार आणि मानसिक बळ देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि आपण ते सगळेजण मिळून गायकवाड सर 12-13 वर्षापासून ते काम करतायत, संपूर्ण टीम त्याची, विभाग प्रमुख ते सगळं काम करतायत, तंत्रज्ञ करताय, नर्सिंग स्टाफ करतायत, कर्मचारी करतायत। हे एक टीम वर्क त्या ठिकाणी करतो आहोत। हा पुढचा जो परिसर आहे सर, आणि एकंदरीतच त्या रुग्णाचा प्रोटोकॉल तयार करून ते प्रिस्क्राईब करत असतो। म्हणजे कॅन्सर रुग्णाच्या उपचारातला अत्यंत महत्त्वाचा रोल अदा करणारी ही जी तपासणी आहे, ती तपासणी आज येथे सुरू होत आहे। आणि मला असं वाटतं की माननीय अधिष्ठाता सरांच्या कार्यकाळामध्ये हे सुरू होत आहे, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो।